ठाणे महापालिकेच्या स्वखर्चातून उभारण्यात आलेल्या पुलाच्या देखभालीकडे पालिका प्रशासन आणि हे नॉईज बॅरियर चोरणाऱ्यांकडे पोलिसांचं दुर्लक्ष होत आहे का, असा सवालही ठाणेकर नागरिकांकडून केला जातोय। वंदना खोपट उड्डाण पूल सार्वजनिक वापरासाठी खुला झाल्यानंतर ठाणे शहरातील विशेषतः राम मारुती रोड किंवा विकास कॉम्प्लेक्सकडे जाणाऱ्या वाहतुकीची कोंडी कमी झाली आहे, असा दावा ठाणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी केला आहे। हा उड्डाण पूल प्रवाशांसाठी खुला झाल्यावर सुमारे 50% वाहनांचा भार कमी झालाय, असा विश्वास वाहतूक अधिकाऱ्यांना आहे। उड्डाण पूल खुला झाल्यानंतर नौपाडा, गोखले रोड, राम मारुती रोडकडे जाणाऱ्या सर्व स्कूल बसेस, व्हॅन्स आणि प्रवासी या पूलवर जात असल्याने अंतर्गत रस्त्यांवरील वाहनांची वर्दळ सुमारे 50% कमी झाली आहे। ठाणेकरांचा प्रवासही सुखकर होतोय। मात्र सध्या वाहन चालकांसाठी हा उड्डाण पूल धोकादायक स्थितीत असल्याचं निदर्शनास आलंय। या उड्डाण पुलावरील दोन्ही बाजूकडील नॉईज बॅरियर चोरीला जात असल्याची बाबही समोर आली आहे। तर काही ठिकाणी हे नॉईज बॅरियर अर्धवट लटकतानाही दिसतायत। चोरट्यांनी ते काढण्याच्या नादात अर्धवट सोडून दिल्याचं लक्षात येतंय। त्यामुळे शेजारील इमारतींमध्ये राहणाऱ्या रहिवाशांना ध्वनी प्रदूषणाचाही त्रास होत असल्याच्या तक्रारी वाढू लागल्या असल्याची बाब ठाण्यातील सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र जैन यांनी निदर्शनास आणली आहे। या चोरट्यांवर बीट मार्शल मार्फत लक्ष ठेवून कारवाई करण्याची मागणी देखील त्यांनी केली आहे।